देऊळघाटजवळ फर्निचर दुकानावर बुलढाणा वन विभागाची धाड. 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा तालुक्यात अनेक ठिकाणी फर्निचर दुकानं सुरू असून काही जण अवैधपणे सागवानचा फर्निचर तयार करून विक्री करीत आहे. देऊळघाट येथे आज 4 फेब्रुवारी रोजी बुलढाणा वन विभागाच्या पथकाने धाड टाकून विनापरवानगी कापलेला सागवान व रंधा मशीन असा एकूण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुलढाणा DFO सरोज गवस यांना माहिती मिळाली की बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरातील बिरसिंगपूर रोडवर रमेश नाना बोराडे वय 62 वर्ष यांनी अवैध सागवान लाकडीची साठवणूक करून फर्निचर दुकानाजवळ लपून ठेवलेलं आहे. माहिती मिळाल्यावरून बुलढाणा RFO सुनील वाकोडे यांनी तात्काळ घटनास्थळी पथक रवाना केलं असता त्या ठिकाणी एक रंधा मशीन, गोल साग लाकडे, चौरस लाकडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत अंदाजे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फर्निचर दुकान मालक रमेश बोराडे विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा वनपाल प्रदीप मुंडे, वनरक्षक कुमारी SB कराड, वनरक्षक समाधान झोटे, चालक संदीप मडावी, परवीन सोनवणे, पवन वाघ, दीपक सोनवणे, रवींद्र तायडे यांनी पार पाडली आहे.